कोल्हापूरपासून 60 किलोमीटर अंतर, 1 ते दीड तासाचा प्रवास, वाटेत भेटणारी छोटी गावे, निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे राधानगरी. या कमानीतून डाव्या बाजूची डाव्या रस्त्याची वाट धरली. सध्या रखरखत्या उन्हामध्येही थंड वारे या ठिकाणी अनुभवास मिळाले. दाट जंगलामध्ये आणि निसर्गसंपन्न भाग म्हणजे राधानगरी येथील कळमवाडी. तर मित्रांनो, एक दिवसाच्या भटकंतीसाठी आम्ही निघालो आहे कळमवाडी डॅमला. आणि आता जात असताना एक नाही, कळमवाडी जसं राधानगरीचा जो म्हणजे कळमवाडी ज्याला जो रस्ता आहे आतल्या बाजू आल्यानंतर एक 300 मीटरच्या अंतरावरती एक हॉटेल आहे, निरालय हॉटेल म्हणून. आणि तिथला व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. कारण आता दुपारचे मला वाटते 11:15 वाजता आले आहेत आणि ऊन आणि ढग इतकं जबरदस्त आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. या ठिकाणाहून सूर्योदय पाहायची अनुभूती काही वेगळीच असणार आहे. डोंगराच्या मागून शांत रंगाची उधळण करत नव्या दिवसाची सुरुवातीचा क्षण डोळ्यामध्ये सामावून घ्यायला किती आनंद होत असेल. घरातून निघताना वेळ झाला, त्यामुळं प्लॅन केला की आता जाताच आपण जेवणाची सुद्धा सोय तिथं होती नाही होती. त्यामुळं आम्ही त्या हॉटेलच्या ठिकाणीच जेवण पार्सल घेतलं आणि आता थोड्या वेळानं पार्सल घेऊन निघाल्यानंतर आम्ही जाणार आहे कळमवाडी डॅमला. आणि त्या डॅमची तिथं असणारे जे पाणी आहे त्या ठिकाणी पाण्याचा आस्वाद घेणार आहे आणि सोबतच निसर्गाचा सुद्धा आस्वाद घेणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणचा निसर्ग मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुमचा जर कधी कळमवाडी डॅमला जर यायचा योग आलाच आणि जर तुमचं वाटलं की या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक स्टे करायचा असेल, तर असा विचार केला असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय तो निरालय रिसॉर्ट्स आहे या बाजूला. म्हणजे ज्यावेळेस आपण कळमवाडी डॅमसाठी 8 टर्न घेतो त्या साईडून, तर एक 300 मीटर अंदाजे अंतरावरती एक ते हॉटेल आहे. आणि हॉटेलचे रूम्स वगैरे कसे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी सिंगल व डबल बेड अशा दोन्ही रूम उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर आणि क्लीन रूम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. रिसॉर्टच्या बाजूचा म्हणजे जो रिसॉर्टचा जो परिसर आहे तो क्लीन आणि एकदम व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. तर मित्रांनो, हे जे निरालय रिसॉर्ट्स आहे याबद्दल त्याचे रेट्स वगैरे असतील किंवा याबद्दलची माहिती या ठिकाणी असणारे सुनील मोरे आहेत ते तुम्हाला देतील. आम्ही हे निरालय रिसॉर्ट 6-7 महिने सुरू केलेलं आहे. पर्यटकांना अतिशय सुंदर सेवा किंवा इथला परिसर, स्वच्छ परिसर किंवा फॅमिलीसाठी अतिशय सुंदर असं आमचं हे रिसॉर्ट आहे. येथील तुम्हाला रूम्स असेल किंवा इथल्या सगळ्या सेवा आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहे. रात्रीचं तर तुम्हाला अतिशय सुंदर असं गार्डन आहे, रात्रीचे लाईट आहेत. तुम्हाला अतिशय शांततेसाठी किंवा धगधगीच्या जीवनातून निवांत वेळ राहण्यासाठी आपण अतिशय सुंदर असं एक रिसॉर्ट हे बनवलेलं आहे. आणि तुम्हाला आपण सर्वांनी याचं या रिसॉर्टचं राहण्याचा एक योग किंवा लाभ घ्यावा. सर, या ठिकाणी असणारे जे रेट्स आहेत तर याची सुद्धा आपल्या व्ह्यूअर्सना माहिती मिळाली तर बरं होईल. डबल बेड 4 जण तुम्ही राहू शकताय. 4,000 मध्ये 2500 रुपये. तुमची फॅमिली, लहान मुलं आणि तुम्ही तुमचं एक कपल फॅमिली राहू शकताय. जेवणाची उत्तम सोय आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला जंगल सफारीसाठी 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. एक राधानगरी जंगल सफारी आणि दुसरी कळमवाडी जंगल सफारी.
डॅमच्या डाव्या बाजूने जो कच्चा रस्ता गेलेला आहे तो रस्ता आपला आजचं डेस्टिनेशन आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला एक विहंगम दृश्य बघायला मिळेल। थोडासा कच्चा रस्ता असल्यामुळे थोडंसं ऑफ रोडिंगचा फील आपल्याला घेता येईल। तर मित्रांनो, आपण पोहोचले आता आपल्या पॉईंटला आणि इथला व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवतो। अतिउत्साह कदाचित जीवाशी नडू शकतो, त्यामुळं ज्या ठिकाणी आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो तर ते निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा। तर मित्रांनो, हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला? खरं तर कोल्हापूरकरांना हा स्पॉट काही नवीन नाही, पण इतरही काही पर्यटक असतात त्यांना एक वेगळा निसर्गाच्या ठिकाणी जाऊन तिथला आस्वाद घ्यायचा असतो, तर त्यांच्यासाठी हा स्पॉट चांगला आहे। आणि नेहमीप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करत असताना प्लॅस्टिक कचरा होणार नाही याची खबरदारी घ्यावी। जो स्पॉट बघितला आपण तो मेन गेट आहे धरणाचं, त्याच्यातून खालच्या बाजूला यायचं। खरं तर 2-3 स्पॉट आहेत असं, जेणेकरून तुम्ही तिथं त्या ठिकाणी पाण्याचा आस्वाद घेऊ शकता, पण थोडंसं कमी रिस्कवाले आहेत ते, थोडंसं खालच्या बाजूला आहेत। म्हणजे आता जो आपण थांबलो होतो तसं बघायला तर तुम्ही जर आला या ठिकाणी तर तुम्हाला भरपूर ठिकाणी गाड्या लागलेल्या दिसतील, तर त्याच्या हिशोबानं तुम्ही येऊन तुमच्या सोयीस्कर कोणता स्पॉट आहे ते बघून तुम्ही या ठिकाणचा आस्वाद घेऊ शकताय। घरी परत निघताना किंवा काळमवाडीकडे येत असताना वाटेत एक अंबाबाई मंदिर लागेल। थोडा वेळ विसावा घेऊन या वनराईची शांतता अनुभवावी। हां, आणखीन एक तुम्हाला या ठिकाणी नैसर्गिक झोपाळ्याचा आनंद पण घेता येईल, जसा माझा चॅम्प घ्यायला लागला आहे। तर खरंच खूप अतिशय शांत असे वातावरण आहे या ठिकाणी। खरंच एक धावपळीच्या या युगात
एक क्षणभर विश्रांती म्हणून का एक दिवस आपला नैसर्गिक सानिध्यात खर्च करावा। मित्रांनो, काळमवाडी डॅमला जात असताना मध्ये वाटेत तुम्हाला एक अंबाबाई मंदिर लागेल आणि थोडासा एक क्षणभर विश्रांती घेऊन निघाला तरी चालेल, कारण इथलं वातावरण खूप शांत आहे। मग जर समजा एखादेच वाटलं की बाबा थोडंसं थांबून थोडंसं मननचिंतन करावं, तर तसं जर वाटलं तर या ठिकाणी तुम्ही थांबून नक्कीच वेळ का असं ना तर विश्रांती घेऊन जावा। एक की तुम्हाला या ठिकाणी एक नैसर्गिक झोपाळा असतो त्याचा पण आनंद घेता येईल तुम्हाला। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।